नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तळीरामांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते। भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये झालेल्या एका करारामुळे ब्रिटिश बियर आणि स्कॉच आणि विस्कीच्या किंमत मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची दाट शक्यता आहे। या मुक्त व्यापार करारामुळे ब्रिटिश बियरवरील आयात शुल्क हे 75% कमी करण्यात आलं असून त्यामुळे भारतीय ग्राहकांना आता ब्रिटिश बियर पूर्वीपेक्षा खूपच स्वस्तामध्ये उपलब्ध होणार आहे। पूर्वी भारतामध्ये आयात होणाऱ्या ब्रिटिश बियरवरती 150% आयात शुल्क हे आकारलं जात होतं। मात्र भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये मुक्त व्यापार करारानुसार हे शुल्क आता घटवून केवळ 75% करण्यात आलंय। ब्रिटिश बियरवरील शुल्क कपातीनंतर त्याचा थेट फायदा मद्यप्रेमींना मिळणार आहे, कारण आता उच्च प्रतीची ब्रिटिश बियर अधिक परवडणाऱ्या दरामध्ये लोकांना उपलब्ध होणार आहे। या करारामुळे फक्त बियरच नव्हे तर इतर काही ब्रिटिश उत्पादनांवरील शुल्क देखील कमी होणार आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये अधिक आंतरराष्ट्रीय पर्याय उपलब्ध होतील। भारत आणि ब्रिटन यांच्यातील हा मुक्त व्यापार करार 6 मे रोजी फायनल झाला। या करारानुसार ब्रिटिश वाईनवरती मात्र भारतानं कुठलंही शुल्क सवलत ही दिलेली नाहीये। बियरवरती मर्यादित आयात शुल्क लाभ देण्यात आला असला तरी वाईनला यातून वगळण्यात आलंय, म्हणजेच ब्रिटनमधून आयात होणाऱ्या वाईनच्या शुल्कामध्ये कुठलीही कपात होणार नाही। याचं प्रमुख कारण म्हणजेच युरोपीय संघ वाईन क्षेत्रामध्ये एक मोठा आणि जागतिक दर्जाचा उत्पादक आहे। जर ब्रिटनला वाईनवरती आयात शुल्क सवलत दिली गेली असती तर युरोपियन संघाकडूनही त्यांच्या वाईनवरती शुल्क कपातीसाठी भारतावरती दबाव वाढवला असता। त्यामुळे वाईनला या सवलतीतून वगळण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। ब्रिटनच्या स्कॉच आणि व्हिस्कीवरील आयात शुल्क देखील 150% घटवून 75% करण्यात आले। इतकंच नव्हे तर या कराराच्या 10व्या वर्षापर्यंत हे शुल्क आणखी कमी करून 40% आणण्याची योजना आहे। याशिवाय ब्रिटन आणि भारतातून येणाऱ्या तयार कपड्यांचे, चमड्याच्या वस्तू यांच्यासारख्या उत्पादनांवरील आयात शुल्क देखील कमी करण्यात आले, ज्यामुळे भारतातील निर्यातीला चांगली चालना मिळेल। भारताने काही कृषी उत्पादनं जसं की डेअरी, सफरचंद, पनीर, ओट्स तसेच प्राणी आणि वनस्पती तेलांवरील आयात शुल्कामध्ये कुठलीही कपात केलेली नाही, कारण या उत्पादनांवरती शुल्क कपात केल्यास देशांतर्गत कृषी क्षेत्रावरती मोठा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भारतामध्ये बियर आणि स्कॉच जी ब्रिटनवरून येते ती आता स्वस्त झालेली आहे। जे या ब्रँड्सचे चाहते असतील त्यांच्यासाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।